दरम्यान या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे। वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मैत्रिणीसोबत फोनवरून संवाद साधला होता। सासरच्या मंडळींकडून मारहाणीचा उल्लेख वैष्णवी यांनी केलेला होता आणि या सगळ्या विरोधामध्ये लग्न करून आपली चूक झाल्याचं सुद्धा वैष्णवी सांगत होत्या। नेमकं त्या काय म्हणाल्या त्या संभाषणाची ही ऑडिओ क्लिप आपण ऐकूयात। की म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते, तू केलंय जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले आत्तापर्यंत घरी, म्हणजे कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी, एखाद्याच्या घराचं वाटोळ करते, माझ्या म्हणजे शशांक सोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू, असं तसं म्हणे तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे आणि घाण शिव्या द्यायला लागली, पप्पांना काही पण बोलायला लागली, मम्मीला काही पण बोलायला लागली, नुसतं अगं लय गं काय सांगू तुला, मग अशी पप्पा आणि मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी। दाजी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे, त्यामुळे मी ठरवलंय की मी डिवोर्स देणार आहे त्या माणसाला आणि मी सांगितलंय पप्पांना, पण पप्पा म्हटले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर। माझा नवरा, मला एवढं शॉक वाटतंय, एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला, या गोष्टीचं जास्ती वाईट वाटतंय। सासू सासरे काय ते तसेच वागतात असं, पण त्यांचं कामच असतं असलं वागणं, पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना, लई चुकले माझं, मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना, तिथं चूक झाली माझी। सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडं गेले अगं, तुला ही छोटी गोष्ट वाटते का गं? हे ना मीही माझ्या आयुष्यात कधी इमॅजिन पण नव्हतं केलं, आणि ती इतकी घाण बोलली आहे ना, मला शिव्या शाप दिले अक्षरशः त्या माणसांनी, मी विचारच नाही करू शकत तिथं पोहोचायचं। तर ही ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे आणि ज्यामध्ये वैष्णवी हगवणे स्वतः आपल्या मैत्रिणीला फोनवरून बोलताना कशा पद्धतीने त्यांचा छळ सुरू होता सासरच्या मंडळींकडून, त्यांच्यावरती कशा प्रकारचे आरोप केले जात होते, घाण शिव्या दिले जात होत्या असा उल्लेख करतात आणि आपण लग्न करून चूक केली याचा पश्चाताप होत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। घरच्यांच्या विरोधामध्ये जाऊन हे लग्न केलं याचा पश्चाताप होत असल्याचं त्या या संभाषणामध्ये म्हणतात।